संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कोरेगाव नगरी दुमदुमली. टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य मिरवणूक. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कोरेगाव शहर परिसरात भक्तिमय वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली. माजी नगरसेवक ॲडव्होकेट अमोल भुतकर आणि सामाजिक कार्यकर्ते भुतकर, पोरे, बकरे, माळवदे, महाडिक, डोंगरे, बारटक्के, कारंजकर परिवार यांच्या पुढाकारातून या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. श्री नामदेव मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी वारकरी संप्रदायातील महिला आणि पुरुष टाळ वाजवत आणि अभंग गजर करत सहभागी झाले होते. टाळ मृदुंगाचा निनाद, विठ्ठल नामाचा जयघोष आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण शहर परिसर दुमदुमून गेला. मिरवणुकीत संत नामदेव महाराजांच्या पालखीचा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. पालखी मार्गावर नागरिकांनी मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले. जागोजागी पालखीचे पूजन करून भाविकांनी दर्शन घेतले. अनेकांनी पुष्पवृष्टी करत पालखीचे स्वागत केले. या मिरवणुकीत वारकरी, महिला तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला आणि वारकऱ्यांमुळे मिरवणुकीला विशेष धार्मिक व सांस्कृतिक स्वरूप आले. संत नामदेव महाराजांच्या विचारांचा आणि वारकरी संप्रदायाच्या भक्ती परंपरेचा जागर व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्ञानोबा माऊली, नामदेव महाराज, तुकोबा महाराज यांच्या जयघोषाने कोरेगाव शहर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. राजाभाऊ बर्गे यांनी एका दिवसात मार्गी लावला. श्री खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या अर्धा किलोमीटर रस्त्याचा विषय मुरुम टाकून देत नागरिकांना दिला दिलासा. कोरेगाव शहरातील विकास कामांच्या बाबतीत आजवर दुर्लक्षित राहिलेल्या प्रभाग क्रमांक 14 मधील आरफळ कॉलनी परिसरातील श्री खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न शिवसेना नेते तथा कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी तातडीने मार्गी लावला आहे. पावसाळ्यात चिखलामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणेही मुश्किल होत असताना श्री खंडोबा मंदिराकडे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. नागरिक व भाविकांनी ही समस्या निदर्शनास आणून दिल्यानंतर राजाभाऊ बर्गे यांनी तातडीने मुरुम टाकून रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला. आरफळ कॉलनी परिसरातील श्री सचिन बोडरे महाराज यांच्या श्री खंडोबा मंदिरात काही दिवसांपूर्वी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. मात्र मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने भाविकांना चिखलातून मार्गक्रमण करत दर्शनासाठी जावे लागत होते. प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे हे स्वतः मंदिरात दर्शनासाठी आले असताना परिसरातील नागरिक, शेतकरी व भाविकांनी त्यांच्याकडे रस्त्याची समस्या मांडली. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन बर्गे यांनी विलंब न करता तातडीने उपाययोजना केली. कटापूर रस्ता ते श्री खंडोबा मंदिर या सुमारे अर्धा किलोमीटर रस्त्यावर मुरुम टाकून तो रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सुमारे अर्धा किलोमीटर रस्ता परिसरातही मुरुम टाकून नागरिकांची गैरसोय दूर करण्यात आली. दरम्यान या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी लवकरच ट्रिमिक्स काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याचे राजाभाऊ बर्गे यांनी सांगितले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि शिवसेना सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कनसे यांच्या माध्यमातून आरफळ कॉलनी परिसरातील या महत्त्वपूर्ण रस्त्याचे काम प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचा शब्द त्यांनी नागरिकांना दिला. मंगळवारी सायंकाळी श्री खंडोबा मंदिरात दर्शनासाठी प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे गेले असता परिसरातील सचिन बोडरे महाराज, जावेद डांगे, संभाजी नाळे, उमेश मदने, भरत घनवट, प्रकाश बर्गे, जास्मिन जावेद डांगे, मंगल बाबासो मदने, सारिका रमेश मदने, मंगल सचिन बोडरे यांच्यासह भाविक व शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली. रस्त्यावर तातडीने मुरुम टाकून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी श्री सचिन बोडरे महाराज यांनी स्थानिक नागरिकांच्या वतीने राजाभाऊ बर्गे यांचा विशेष सत्कार केला. परिसरातील नागरिक व महिलांनी सांगितले की रस्त्यासाठी आजवर अनेकांकडे मागणी करून पाठपुरावा करण्यात आला, मात्र प्रत्येक वेळी रस्ता होऊ शकत नाही एवढेच कारण देण्यात आले. मात्र राजाभाऊ बर्गे यांनी नागरिकांची अडचण समजून घेत एका दिवसात रस्त्यावर मुरुम टाकून प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे त्यांचे मनापासून आभार असल्याचे सांगितले. नागरिक व महिलांशी संवाद साधताना प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी सांगितले की कोरेगाव शहराच्या एका टोकावर असलेल्या प्रभाग क्रमांक 14 मधील आरफळ कॉलनी परिसर विकासाच्या बाबतीत मागे राहिला आहे. या भागातील नागरिक व महिलांनी यापूर्वी अनेकदा विविध प्रश्नांसाठी आंदोलने केली आहेत, मात्र विकास कामांच्या बाबतीत या परिसराला अपेक्षित न्याय मिळालेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेतला असून संबंधित मंत्र्यांशी तातडीने चर्चा करून आरफळ कॉलनी परिसरातील रस्ते, गटारे आणि अन्य आवश्यक विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कोरेगाव कटापूर रस्त्यावर कटापूर रोड ते खंडोबा मंदिर हा रस्ता जवळजवळ अर्धा किलोमीटरचा अंतर आहे. मी 2-3 वर्ष झालं दर्शनाला इथे येतोय. मागच्याच एक 8-10 दिवसापूर्वी तो खंडोबाचा उत्सव होता. कोरेगाव शहरामध्ये एकमेव मंदिर असं आहे की इथं जर रविवारी भाविक भक्त उत्साहानं दर्शन घेण्यासाठी येतात.
इथं मी उत्सवानिमित्त दर्शन घ्यायला आल्यानंतर इथल्या नागरिकांनी व भाविकांनी मला सांगितलं की हा रस्त्याचं काम मला करून द्या. मी म्हटलं मला 1-2च दिवस द्या, 2 दिवसात मी काम करून देतो. तर आज हे जवळजवळ अर्धा किलोमीटरचा रस्ता मुरुम टाकून करून दिलेला आहे. मी भविष्यात इथं कॉन्क्रीटचा रस्ता करून देणार आहे. आणि इथल्या नागरिकांनी निमार्जाशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे पाठीशी. कोरेगाव पोलिसांची दमदार कामगिरी. 3,75,000चे 25 घाळ झालेले मोबाईल हँडसेट हस्तगत करण्यात यश. कोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे घाळ झालेले तब्बल 3,75,000 रुपये किमतीचे 25 मोबाईल हँडसेट शोधून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. CEIR पोर्टल तसेच विविध तांत्रिक बाबींच्या आधारे तपास करून पोलिसांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगावचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी नागरिकांचे घाळ झालेले मोबाईल शोधून काढण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी CEIR पोर्टलच्या माध्यमातून मोबाईलची तांत्रिक माहिती मिळवून त्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. घाळ झालेले मोबाईल महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तसेच परराज्यांमध्ये परहस्ते गेल्याचे तपासात समोर आले. संबंधित मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क साधत पोलिसांनी सातत्याने पाठपुरावा केला. चिकाटीने राबवलेल्या या शोध मोहिमेमुळे कोरेगाव शहरासह पोलीस ठाणे हद्दीतून घाळ झालेले एकूण 25 मोबाईल हस्तगत करण्यात यश आले आहे. या मोबाईल हँडसेटची एकूण किंमत 3,75,000 रुपये असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. घाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी कोरेगाव पोलिसांकडून CEIR पोर्टल व आधुनिक तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर केला जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. ही मोहीम यापुढेही सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सांगितले. नागरिकांनी मोबाईल घाळ झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत असे आवाहनही देवकर यांनी केले आहे. पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अतुल जगदाळे तसेच हवालदार राहुल कुंभार, सुनील अब्दागिरे, पोलीस अंमलदार गणेश शेळके, समाधान शेडगे, शंभूराज विवेक पाठक आणि प्रशांत मोरे यांनी या मोहिमेत भाग घेतला. साताऱ्यात 13 ऑगस्टला भाजपचे सेवा अभियान. प्रलंबित शासकीय कामांची निवेदने स्वीकारणार. सातारा जिल्ह्यात विविध कारणांमुळे शासकीय कार्यालयामध्ये नागरिकांची प्रलंबित असलेली तसेच नवीन शासकीय कामे मार्गी लावण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा अभियान राबवण्यात येत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी हे अभियान राबवण्यात येत असून गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी सातारा येथे नागरिकांच्या प्रलंबित व नवीन शासकीय कामांची निवेदने स्वीकारण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सर्किट हाऊस सातारा येथे या सेवा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी संतोष साखरे हे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे अग्रेषित केलेली नागरिकांची प्रलंबित तसेच नवीन शासकीय कामांची निवेदने समक्ष स्वीकारणार आहेत. नागरिकांना विविध शासकीय कार्यालयामध्ये आपल्या कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, प्रलंबित कामांना गती मिळावी आणि नवीन कामांबाबत आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही तातडीने सुरू व्हावी या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येत आहे. निवेदन प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संबंधित शासकीय कार्यालयाकडे प्रलंबित अथवा नवीन कामांबाबत पाठपुरावा करण्यात येणार आहे. संबंधित विभागाशी समन्वय साधून नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाणार असल्याने शासकीय कामांना गती मिळण्यास मदत होणार आहे. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांची शासकीय कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी भाजपा सातत्याने पाठपुरावा करत असून त्याचाच एक भाग म्हणून हे सेवा अभियान सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या प्रलंबित अथवा नवीन शासकीय कामांची निवेदने घेऊन या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन सातारा जिल्हा दौरा समन्वयक व जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी केले आहे. या अभियानामुळे विविध शासकीय कार्यालयांशी संबंधित प्रलंबित कामांना चालना मिळून नागरिकांच्या समस्या सोडवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी आपली निवेदने सादर करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.